हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण अतिशय सोपा चॅप्टर म्हणजे संख्याज्ञान बघणार आहोत आणि हा जास्त मार्काला नाही तर फक्त 1 मार्काला आपल्याला विचारला जाणार आहे पेपर 1साठी आणि पेपर 2साठी याची काहीच आवश्यकता नाही आहे. तरी पण एक बेसिक पाया म्हणून आपण आज याचा अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात सोपा विषय आणि सगळ्यात सोपा चॅप्टर तो म्हणजे संख्याज्ञान. खरं तर मॅथ हा सब्जेक्ट असा आहे की याचं अजिबात टेन्शन घेण्याचं कारणच नाही आहे. कारण गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी या विषय सोडला तर मॅथमध्ये दुसरं काहीच येत नाही. तर चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या चॅप्टरला, संख्याज्ञान. संख्या म्हणजे काय तर अनेक अंक मिळून जे तयार होतात त्याला संख्या असं म्हणतात. व्यवहार ज्ञानामध्ये ज्या वापरल्या जातात त्याला संख्या म्हणतात. तर आपल्याला सिलॅबसमध्ये सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, तसेच सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग आणि घन संख्या या 9 संख्या आपल्याला अभ्यास करायच्या आहे. तर सगळ्यात पहिले बघूया समसंख्या. आता सम म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय तर अतिशय सोपा आणि सरळ भाषेत सांगायचं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात. एक्झाम्पल पाहायचं तर 24 एकक स्थानी 4 आहे म्हणून ही समसंख्या. 7, 7, 7, 7, 8 एकक स्थानी 8 आहे म्हणून ही समसंख्या. आता सम आणि विषम शिकवण्याची आपल्याला गरजच नाही आहे, पण तरीही जर आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की 1 ते 100पर्यंत किती समसंख्या येतात, तेव्हा आपण करायचं काय. आणि किंवा असा प्रश्न विचारला जातो 1 ते 68पर्यंत किती समसंख्या येतात. मग चला एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ 1 ते 68पर्यंत समसंख्या किती. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर शेवटची जी समसंख्या आहे, शेवटची समसंख्या हे सूत्र लक्षात ठेवा, मायनस पहिली समसंख्या भागिले 2 अधिक 1 हे सूत्र लक्षात ठेवा. जी शेवटची समसंख्या आहे त्याच्यातून पहिली समसंख्या मायनस करायची आहे, त्याला 2ने भागायचं आहे आणि प्लस 1 करायचं आहे. आता शेवटची समसंख्या किती आहे 68. पहिली समसंख्या किती आहे, 1 आहे का, अजिबात नाही. पहिली समसंख्या आहे 2 मायनस भागिले 2 प्लस 1. आता आधी आपण काय करायचं, तुम्ही म्हणाल हे कॅन्सल, नाही, आधी या दोघांची वजाबाकी. 68मधून 2 गेले, उरले 66 भागिले 2 अधिक 1. आता 66 बेक बे, बेत्रिक 6, बेत्रिक 6, 33. उत्तर काय आलं, 33 प्लस 1 बरोबर 34. म्हणजे 1 ते 68पर्यंत किती समसंख्या आहे, 34. आता हे अवघड काहीच नाही आहे आणि हे अतिशय सोपं आहे. हीच प्रोसेस, हेच सूत्र आपल्याला विषम संख्येसाठी सुद्धा विचारल्या जाणार आहे. तुम्हाला जर त्यांनी प्रश्न असा केला की 1 ते 1000पर्यंत समसंख्या किती किंवा 1 ते 70पर्यंत समसंख्या किती, तर या सूत्राचा वापर करून तुम्ही समसंख्या शोधू शकता. शेवटची समसंख्या मायनस पहिली समसंख्या भागिले 2 आणि त्यामध्ये प्लस 1 या पद्धतीने गणित सोडवायचं आणि अतिशय न घाबरता आणि हे सूत्राचा वापर करून हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि पाठ करून उत्तर शोधायचं आहे. अजिबात गडबड करायची नाही. मॅथसाठी स्पेशल वेळ द्या आणि मॅथचा अभ्यास करा. आता तुम्हाला सोडवण्यासाठी एक एक्झाम्पल मी देणार आहे. 41 ते 126 पर्यंत किती समसंख्या आहे. याचं उत्तर ग्रुपवर नक्की सोडवून मला पाठवायचं आहे आणि अजिबात चिटिंग करायची नाही आहे आणि हे उत्तर तुम्ही नक्की सोडवून मला पाठवायचंच आहे, त्याशिवाय अभ्यास होणार नाही.
ह्या संख्या ज्ञानामध्ये आपण आता शिकलेलो आहे सम संख्या. त्यानंतर विषम संख्या अतिशय सोपी आहे. विषम संख्येमध्ये जसं सम संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात, तसंच विषम संख्येच्या एकक स्थानी सुद्धा काय असतं हे तुम्हालाही माहीत आहे. तरीसुद्धा एकदा सांगते, विषम संख्या हे तर खरं तर हे शिकवण्याची गरज नाही, पण एक सिलॅबसचा भाग म्हणून आणि माझ्याकडे आलेल्या विषयामुळं मी हे सगळं शिकवते आहे तुम्हाला. 1, 3, 5 आणि 7, 9 ह्या संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी या संख्या असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. विषम संख्या काढण्याचंही तेच सूत्र आहे. आपल्याला इझी काही विचारलं जात नाही की विषम संख्या कोणत्या किंवा विषम संख्या कशाला म्हणतात. तरीसुद्धा विषम संख्या काढण्याचं जे सूत्र आपल्याला आहे, समजा 20 ते 85 पर्यंत किती विषम संख्या आहे, हे आपला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कधी कधी विचारला जाऊ शकतो. काय तर आपल्याला सोडवण्याचं सूत्र काय आहे, शेवटची संख्या मायनस पहिली विषम संख्या भागिले 2. हे भागिले 2 कायम तसेच राहणार आहे, यात काहीच बदल होणार नाही. +1 सुद्धा जशाला तसं, फक्त इथं शेवटची विषम संख्या आणि इथं पहिली विषम संख्या. समसंख्या काढताना इथे शेवटची समसंख्या आणि इथं पहिली समसंख्या. आपण विषम संख्या काढतोय. शेवटची विषम संख्या काय आहे, 85, म्हणून 85 मायनस पहिली विषम संख्या काय आहे, आपल्याला यांनी किती दिलेली इथं 20. 20च्या नंतर जी येते 20 ही समसंख्या आहे, त्यामुळे आपण 20 घेऊ शकत नाही. 20च्या नंतर जी येणारी आहे ती आपल्याला विषम संख्या घ्यावं लागेल. ती आहे 21 भागिले 2 अधिक 1 बरोबर 85मधून 21 काढायचे, उरले 64 भागिले 2 अधिक 1. 64ला 2ने भाग देऊन दिला, बे 1 बे, बे 3 6, बे 2 4, 32 अधिक 1 33. तर 20 ते 85 पर्यंत किती विषम संख्या असतात, 33. समसंख्या झाली, विषम संख्या झाली. त्यानंतर मूळ आणि संयुक्त संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय आणि संयुक्त संख्या म्हणजे काय आणि त्या कोणकोणत्या आहे आणि त्याचा वापर कसा केला जातो. खरं सांगायचं तर 1 पासून 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहे आपण त्याचाच अभ्यास करून घेऊ. त्यानंतर पुढं तुम्हाला समजून जाईल की पुढं कशा संख्या येतात. आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या संख्या मी 10पर्यंत लिहून घेतलेल्या आहे. आता सगळ्यात पहिले जी 1 ही संख्या आहे, ही संख्या 1 ही मूळ नाही. 1 ही काय आहे, मूळ संख्या नाही. मग तुम्ही म्हणाली संयुक्त आहे का, तर अजिबात नाही. 1 ही मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. आता आपल्याला याच्यातून मूळ संख्या शोधून घ्यायची आहे. मूळ संख्या म्हणजे काय, याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हणतात. आणि प्राईम नंबर म्हणजे काय, तर ज्या संख्येचे अवयव पाडून घ्यायचे, याचे अवयव याला कशाने भाग जातो, 1ने आणि 2ने. याला कशाने भाग जातो, 1ने आणि 3ने. याला कशाने भाग जातो, 1, 2 आणि 4. याने 1 आणि 5. याला 1, 2, 3 आणि 6. 7ला कशाने भाग जातो, 1ने आणि 7ने. 8ला कशाने भाग जातो, 1, 2, त्याच्यानंतर 4 आणि 8. 9ला कशाने भाग जातो, 1ने, 3ने आणि 9ने. 10ला कशाने भाग जातो, 1ने, 2ने, 5ने आणि 10ने. आता हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला 100पर्यंत हे पाठ करणं तरी इम्पॉसिबल आहे, पण तुम्ही ज्या मूळ संख्या आहेत त्या नक्कीच पाठ करू शकतात. मूळ संख्या म्हणजे काय, जिला फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो. आता 2ला 1ने भाग गेलेला आहे आणि 2नीच भाग जातो. 3ला काय झालेलं आहे, 1ने भाग जातो आणि 3ने भाग जातो. तसं 4ला होतं आहे का, नाही, 1ने, 2ने आणि 4ने. म्हणजे यात आपल्याला लगेच कळून जातं आहे की ज्या संख्येला 3ने
स्वतःनेच भाग जातो, जसं 2, 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर बस 2, 3, 5, 7 ह्या काय झाल्या, 2, 3, 5, 7 ह्या काय झाल्या, मूळ संख्या. 2, 3, 5, 7 या मूळ संख्या झाल्या, कारण की त्यांना दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. आणि बाकी उरलेले 4, 6, 8, 9, 10 या काय झाल्या, सगळ्या संयुक्त संख्या. तर आता तुम्हाला जर असा प्रश्न विचारला जाईल की बघ किती मूळ संख्या येतात, 1 ते 100पर्यंत किती मूळ संख्या येतात. तर खरं सांगायचं तर हे काही माझ्याही पाठ नाही आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला लिहून देण्याचा प्रयत्न करते की 1 पासनं 100पर्यंत किती मूळ संख्या येतात. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ती संख्या कोणत्याच पाड्यात नको किंवा ती संख्या कुठंच आली नाही पाहिजे, म्हणजे ती फक्त तिच्याच पाड्यात पाहिजे. जसं की 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 44 नाही, 45 नाही, 47 येते का हो? निश्चितच 47, 53, 59, त्यानंतर अजून 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 ह्या टोटल किती, 25. म्हणजे 1 ते 100पर्यंत टोटल 25 मूळ संख्या येतात. आणि या मूळ संख्या याला प्राईम नंबर असं म्हणतात. आणि टोटल 25 मूळ संख्या सोडल्या की उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या असतात. पण जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की 1 ते 100पर्यंत जर टोटल मूळ संख्या 25 आहे तर संयुक्त संख्या किती. आता तुम्ही डायरेक्ट 1 ते 100मधून 25 मायनस करून 75 उत्तर काढसाल, पण हे चुकीचं असेल, कारण की तुम्ही हे लक्षात ठेवा का 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही, म्हणून तुम्हाला 1 ते 100मधून सोडून द्यायचा आहे आणि 2पासून काउंट करून म्हणजे 99मधून 25 मायनस करून जे उत्तर येईल ते तुमची संयुक्त संख्या असेल. हे पहिले लक्षात ठेवा आणि त्यानंतर बाकीचा प्रश्न सोडवण्याचा विचार करा. आता पुढची संख्या आहे जोड मूळ संख्या. आता तुम्ही म्हणाल हा जोड मूळ संख्या आहे काय, हिने कुठून काढलं बाबा हे जोड मूळ संख्या, आणि याच्यावर प्रश्न विचारल्या जातात का, किंवा हे कुठून काढलं, आणि याच्यावर तर आजपर्यंत प्रश्न विचारला गेलेला नाही आहे. पण एक लक्षात घ्या, ह्या संख्या म्हणजे तुमचा गणित शिकण्याचा पाया आहे आणि ज्यांचं संख्या पूर्णपणे बेसिकली पाठ झालेला आहे किंवा मूळ संख्या, संयुक्त संख्या ह्या ज्यांचा ओरली पाठ आहे, वर्गमूळ हे सगळं ज्यांचं तोंडपाठ आहे त्यांनाच पेपर सोपा जातो, कारण की त्यांचं कॅल्क्युलेशन हे पाठ चांगल्या पद्धतीने झालेलं असतं. आता जोडमूळ संख्या म्हणजेच काय, तर ज्या आपण मूळ संख्या शोधत असताना ज्या जवळजवळ येतात. उदाहरणार्थ आपण बघितलं इथं मूळ संख्या 2, 3, त्याच्यानंतर 3 आणि 5 या दोघांमध्ये अंतर काय झालं, एकच संख्येचं अंतर आलं. 3 आणि 5 यामध्ये एकच संख्येचं अंतर आलं म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणतात. 5 आणि 7मध्ये एका संख्येचं अंतर आलं म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणतात. त्याच्यानंतर इथं जर आपण पुढच्या संख्या लिहिल्या तर त्या संख्येमध्ये सुद्धा 11, 13 किंवा 17, 19 अशा संख्या आहे. तर टोटल फक्त 8 जोड्या अशा आहेत की ज्या जोडमूळ संख्यांच्या आहे आणि ह्या तुम्हाला तोंडपाठ करून घ्यायच्या आहे. पहिली जोडी मी लिहून देते, 3 आणि 5 म्हणजे यांच्यामध्ये एकाच संख्येचं अंतर आहे म्हणून हिला जोडमूळ संख्या म्हणतात. त्याच्यानंतर 5 आणि 7 हिच्यामध्ये सुद्धा एका संख्येचं अंतर आहे म्हणून हिला जोडमूळ संख्या म्हणतात. त्याच्यानंतर 11 आणि 13 यामध्ये सुद्धा एका संख्येचं अंतर आहे म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणतात. 17, 19, 29, 31. खरं सांगायचं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि गडबडीमध्ये आपण स्वतःकडे वेळच दिलेला नाही आहे आणि आपण अभ्यासाकडे पण वेळ देत नाही आहे. आपलं काहीतरी रुटीन ठरलेलं असताना आपण त्या पद्धतीनं अभ्यास करतच नाही आहे.
त्यामुळे आपण खरं तर सी-टेट किंवा टेट या पेपरमध्ये मागं पडलेलो आहे. त्यामुळं वेळात वेळ काढून अभ्यासाकडे थोडंसं लक्ष द्या आणि कोणीतरी शिकवत असेल तर नक्की शिकून घ्या किंवा क्लासेस लावायची हीच संधी आहे. कारण अभ्यासाचे फक्त तुमच्याकडे 30 दिवस उरलेले आहे. 30 दिवसात 30 मार्क तुम्हाला क्लिअर करायचे आहे. आता जोडमूळ संख्येच्या ह्या ज्या जोड्या दिलेल्या आहे ह्या तुम्हाला टोटल ओरली पाठ करायच्याच आहे आणि याबद्दलसुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. खरं तर संख्या हा विषयच पूर्ण 1 मार्कासाठी दिलेला आहे. तरीसुद्धा 1 मार्कासाठी जर तुम्हाला एवढं 3-4 पेजेस अभ्यास करायचा आहे तर लक्षात घ्या तुम्हाला 30 मार्कासाठी किती अभ्यास करावा लागेल. आता ही विषम संख्या आपण शिकलो, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या शिकलो आणि त्याच्यानंतर जोडमूळ संख्यासुद्धा शिकलेलो आहे. याबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारा आणि जे प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहे त्याचा आन्सर नक्कीच द्या. तर आता याबद्दल प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. प्रश्न अतिशय सोपा आहे. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या किती? तर 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या येतात याचं एक सूत्र आहे. ते सूत्र तुम्हाला पाठ करायचं आहे किंवा जर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, गुगली प्रश्न समजा. हा प्रश्न पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. नीट लक्ष देऊन बघा. 1 ते 50 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची टक्केवारी किती? 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची टक्केवारी किती? आता असा प्रश्न आहे. आता मला माहिती आहे 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहे. आता तुम्हाला जर माहीत असेल तर नक्कीच सांगा. आपल्याला काय करायचं आहे, एकूण नंबर किती आहे आपल्याकडं? 50 आणि मूळ संख्या किती आहे 1 ते 50 पर्यंत? एकूण 15 मूळ संख्या आहेत. आता लक्षात घ्या आपल्याला 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहे आणि आपण मागं अभ्यास केलेला आहे की 1 ते मला वाटतं 1 ते 100 पर्यंतचा अभ्यास केलेला आहे आणि टोटल 25 मूळ संख्या आलेल्या आहे आणि 1 ते 50 पर्यंत आपल्याकडं फक्त 15 मूळ संख्या आहे. मग आता काय करायचं, 15 भागिले 50 टक्केवारी सरासरी आपण याच पद्धतीने काढतो, गुणिले 100. आता 15 जी आहे एकूण संख्या आहे त्याच्यात आपल्याला 50 संख्या दिलेली आहे आणि आपल्याला त्याचं टक्केवारी काढायची म्हणून आपण इथं 100 लिहिले. हे 0 काढायचं, हे 0 काढायचं. 5 1 5, 5 दुणे 10, 15 गुणिले 2 बरोबर 30%. हे तुमचा आन्सर असणार आहे. याला अतिशय कमी वेळ लागतो आणि अतिशय सोपे असे प्रश्न आहे. जर तुम्हाला सांगितलं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? आता ॲन्सर काय ते मला तुम्ही उद्या सांगा बरं का. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज. मी याच्यावर लिहित नाही कारण की सगळेच जण व्हिडिओ पाहतील अशी काही मला गॅरंटी नाही. किंवा असा प्रश्नही असू शकतो, सर्वात लहान संयुक्त संख्या किती? सांगा आता. प्रश्न 1, सर्वात लहान संयुक्त संख्या. आता सर्वात लहान जर संयुक्त संख्या म्हणाल, तुम्ही म्हणाल 2 अजिबात नाही, 2 ही तर मूळ संख्या आहे. 3 अजिबात नाही. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. 4 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. 3 क्या आहे? मूळ संख्या आहे. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आणि असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात लहान संयुक्त पण विषम संख्या कोणती? सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कोणती आहे? 9. तर जेव्हा तुम्ही संयुक्त संख्या आणि मूळ संख्या पाठ कराल
तेव्हाच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. आणि हा प्रश्न चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. हा टक्केवारीचा सरासरीचा प्रश्न आहे की आपल्याला कुठल्याही संख्येची सरासरी काढायची आहे. इथे 1 ते 50पर्यंतच्या मूळ संख्यांची पर्सेंटेज विचारली आहे. कधीकधी 1 ते 100पर्यंत, 1 ते 200पर्यंत काहीही विचारलं जाऊ शकतं. पण त्यामध्ये आपल्याला एकूण त्या संख्या किती आहे. आता इथे जर 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्यांची पर्सेंटेज तुम्हाला विचारली तर 1 ते 50पर्यंत किती संख्या आहे 15. आणि 1 ते 100पर्यंत जर काढायचं असेल तर आपल्याला इथं 27 लिहावं लागेल 15च्या ऐवजी. कारण की 1 ते 50पर्यंत 15च संख्या आहे. पण 1 ते 100पर्यंत टोटल 27 मूळ संख्या आहे आणि त्याची पर्सेंटेज तुम्ही तुमच्या पद्धतीने काढू शकता. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाकी आज नवरात्रीच्या कामामुळे आणि घर आवरल्यामुळे जास्त काही शिकवू शकले नाही. पण हे लक्षात ठेवा की गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या व्यतिरिक्त मॅथमध्ये काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ही सर्व तयारी करायची आणि उद्या जेव्हा तुम्हाला तुमचा टाईम मला सांगा तेव्हा आपण एकमेकांशी कॉलवर बोलू आणि वर्ग आणि वर्गमूळ याचा अभ्यास करू. चला बाय, गुड नाईट.